ओम. परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. भारताच्या परिवर्तनाचे व परिवर्तन क्रांतीचे सत्य. अध्याय 4. महर्षी दयानंदांचा आगमन काळ आणि त्यांची कामगिरी. आता पुढील भागात आपण तत्कालीन परिस्थितीचा आणि महर्षी दयानंदजींकडून त्या परिस्थितीची पाहणी झाल्यानंतर जी परिवर्तन क्रांती सुरू झाली त्यास विषयानुसार जाणून घेऊया. आम्ही असे म्हणणार नाही की महर्षींच्या आगमनापूर्वी या समस्यांकडे कोणाचे लक्ष गेलेच नाही. लक्ष गेले देखील, कार्य केले देखील, परंतु सर्वांचे प्रभाव व आधार वेगवेगळे होते. कोणीतरी एखाद्या विषयाला स्पर्श केला, कोणीतरी दुसरा एखादा विषय घेतला. अनेक विषयांपासून सामाजिक नाती म्हणूनही अनेक महानुभाव दूर झाले. परंतु मानव मात्रास केंद्रस्थानी ठेवून केवळ वेद व सत्य यांना आधार मानून विरोध व प्रतिक्रिया यांची पर्वा न करता, मानापमान, हानी लाभ याबाबत विचार न करता निर्भयपणे सर्व म्हणणे तर्काच्या आधारावर सांगण्याची क्षमता जर आपल्याला एकत्रितपणे कोणामध्ये सापडेल तर ते निश्चितपणे महर्षी दयानंदच असतील, अन्य कोणीही नाही. वाचक स्वतःच पाहतील की दयानंदांनी वैयक्तिक जीवन, सामाजिक जीवन, धार्मिक जीवन तसेच राजकीय जीवनाच्या प्रत्येक पैलूवर आपले निर्लेप विचार मांडले आहेत. क्वचितच असा एखादा विषय, पक्ष असेल ज्याच्यावर दयानंदांनी आपल्या वेदानुकूल विचारांची सर्वांना अवगत केले नसेल. आगामी भागात आपण स्वतः अनुभव कराल की त्यांच्याद्वारे प्रत्येक विषयावर मांडण्यात आलेल्या समस्येच्या समाधानकारक उपायाला कशा प्रकारे लोकांनी स्वीकारले. त्यांची कार्ये, प्रतिभा, तेजस्विता, ओजस्विता पाहून आम्ही आजही त्या अनुभवण्याची क्षमता तर बाळगतो आहोतच. आर्य समाजाच्या स्थापनेचा भारताच्या राजकीय व सामाजिक स्थितीवरील प्रभाव. महर्षी दयानंदजींना कार्यक्षेत्रात उतरल्यावर न जाणो किती वेळा मारण्याचे प्रयत्न झाले. विष देण्यात आले, तलवारी दाखवण्यात आल्या, मारण्यासाठी पहिलवान पाठवले गेले. परंतु दयानंदांचा ईश्वरावर अतूट विश्वास त्यांना दृढता देत असे. परंतु दयानंद जाणत होते की मानव शरीर एक दिवस जाणारच आहे, म्हणून त्यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी त्यांना काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. प्रथम ते तत्कालीन समाजसुधारक संस्था या कामासाठी उपयोगित आहेत असा विचार करू लागले. परंतु त्यांना याची खात्री झाली नाही की या संस्था वेदांना ईश्वरीय ज्ञान म्हणून स्वीकारण्यासाठी कितपत दृढ राहतील. म्हणून त्यांनी परमपिता परमात्म्याची आज्ञा समजून अशा श्रेष्ठ पुरुषांच्या संघटनाच्या निर्मितीचा मार्ग प्रशस्त केला, जे त्यांनी दाखवलेल्या वेद प्रचाराला पुढे नेऊ शकतील. म्हणून त्यांनी आपली कार्ये पुढे चालू ठेवण्यासाठी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. परंतु स्वतः त्याचे प्रधान होणे स्वीकारले नाही. लोकतंत्राला आर्य समाजाच्या नियमामध्ये स्वीकारणारी संस्था सर्वप्रथम आर्य समाज हीच होती. आर्य समाजाने आपल्या स्थापना काळापासूनच ऋषी दयानंदांचे प्रत्येक कार्य मजबूतीने करणे सुरू केले आणि लवकरच हे संघटन साऱ्या भारतात पसरले. मोठमोठ्या शाळा, महाविद्यालये, मोठमोठी गुरुकुले, अनाथालय, रुग्णालये, कन्या आश्रम, विकलांग, अपंग आश्रम इत्यादी आर्य समाजाने उभारले. जर मूळ परिवर्तन क्रांती आरंभ करण्याचे श्रेय इतिहास ऋषी दयानंदांना देत असेल तर ह्या ठिणगीला साऱ्या भारतभर अग्नीप्रमाणे पसरविण्याचे श्रेय निश्चितपणे तथ्यांच्या आधारावर आर्य समाजालाच द्यावे लागेल, अन्य कोणालाही नाही. आगामी पानावर आपण ऋषी दयानंदांचे चिंतन आणि कार्याबरोबरच आर्य समाजाची कार्यही वाचाल.
कारण आर्य समाजाच्या कार्यांना ऋषी दयानंदापासून वेगळे करून पाहता येणे शक्य नाही. राजा राममोहन राय प्रणीत सुधारणेला लोक इंग्रजांच्या शिक्षणाची देणगी मानत होते. परंतु ऋषी दयानंदांनी परिवर्तन, क्रांती व सुधार कार्याच्या घोषणेला वेदादी वैदिक ग्रंथाद्वारे सिद्ध करून जाहीर घोषणा केली. आम्ही क्रमशः त्यांच्या कार्यांना पाहण्याचा प्रयत्न करू. आम्ही विचारपूर्वक पाहू की कशा तऱ्हेने महर्षी दयानंदांनी त्या प्रत्येक विषयाला समजून घेतले जो भारताच्या सध्याच्या दुर्दशेला कारणीभूत होता. भारताला त्याच्या प्राचीन वैभव काळाच्या स्वरूपात पोहोचविणेच त्यांना आवश्यक वाटले. हे काम गंज चढलेल्या लोखंडावरील गंज काढून स्वच्छ करून त्यावर पुन्हा पॉलिश करण्यासारखे होते. परंतु स्वामीजींनी प्रत्येक विषयावर उघडपणे विचार व्यक्त केले, लिहिले सुद्धा, समजावले सुद्धा आणि गरज पडल्यास शास्त्रार्थही केले. एका विषयावर कार्य सुरू केले. जेवढे काम वाढले तेवढेच विरोधकही. कदाचित विरोधच कामे पुढे नेण्यास सहाय्यक बनला. सफलता मिळत राहिली कारण कार्य निस्वार्थ होते. आपण स्वतः एका विषयाची तत्कालीन स्थिती, त्यावर महर्षींचे विचार आणि त्यांच्या अनुयायाद्वारे केली गेलेली कार्ये आणि त्यांचे समाजावर पडलेले प्रभाव जाणाल. आणि याच क्रमात आता आम्ही महर्षींची ती कार्ये पाहू ज्यांना जाणण्याची संधी कदाचित आतापर्यंत आम्हाला पूर्णपणे मिळाली नसेल.